लोकांना ताब्यात घ्यायची सुरुवात झाली आहे, तर इकडे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला दिसत आहेत। मुख्यत्वे करून ठाकरे गटाचे कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला दिसत आहेत। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कृष्णा, सध्या काय परिस्थिती आहे तिथे? पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली। पोलिसांनी आता जे कार्यकर्ते आहेत महाविकास आघाडीचे त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे, कारण की सरकारचा एक प्रतिकात्मक पुतळा यांनी आणलेला होता। पोलिसांनी तो ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये थोडी झटापट पाहायला मिळाली आणि आता पोलीस कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेत आहेत आणि छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन केलं होतं। तीनही पक्ष यामध्ये सहभागी झालेले होते आणि पुतळा सरकारचा प्रतिकात्मक पुतळा आणल्यानंतर थोडीशी पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्यानंतर पोलिसांनी आता कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। प्रज्ञा, पण तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे की परिस्थिती आणखी बिघडते? परिस्थिती नियंत्रणात आहे, कारण की काही वेळापूर्वी भाजपाचं आंदोलन होतं ते संपलेलं आहे आणि त्यामुळे दोन्ही पक्ष समोरासमोर येतील असं वाटत होतं। मात्र भाजपाने आंदोलन संपल्यानंतर महाविकास आघाडीने सुरू केलेलं आहे आणि आता पोलीस या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत आणि तीनही पक्षाच्या कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना पोलिसांच्या वतीनं ताब्यात घेतलं जातंय। कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू आहे, परिस्थिती नियंत्रणात आहे। प्रज्ञा, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। माहिती जाणून घेत राहू। तर दोन दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू होतं। सरकारचा प्रतिकात्मक पुतळा या कार्यकर्त्यांनी आणला होता, पण पोलिसांनी तो पुतळा ताब्यात घेतला असून काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्याची सुरुवात झाली आहे। सरकार विरोधात तिकडे जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, तर इकडे मुंबईमध्ये हुतात्मा चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे। या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे सगळे ज्येष्ठ नेते, मोठे नेते सहभागी झालेले आहेत। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, शाहूराजे छत्रपती हे सगळे नेते या मोर्चात सहभागी झालेत, तर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते इकडे पोहोचलेले आहेत। खरं तर या मोर्चाला पोलिसांनी अजूनही परवानगी दिलेली नाही। अखेरच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीचे नेते आणि पोलिसांमध्ये बातचीत सुरू होती, पण पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। हा मोर्चा गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने न नेता फक्त हुतात्मा चौकामध्ये आंदोलन करावं असं पोलिसांनी सांगितलंय, पण गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने जाण्यावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्ते देखील ठाम आहेत आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतेय। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलाय। बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा जो रिगल सिनेमाच्या